करत आहोत आणि दरवर्षी आम्हाला इथून ऊर्जा जी मिळते ती आम्ही दरवर्षी त्याचा उपयोग करतो. धन्यवाद. आणि आता आपण थेट जाऊयात पंढरपुरात. आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्या सोबत आहेतच. सागर, दरवर्षीप्रमाणे भक्तांची मांदियाळी ही पंढरपुरात आज बघायला मिळते. तुम्ही तिथे प्रत्यक्ष उपस्थित राहून अनुभवताय हे सगळं वातावरण. महापूजा तर आपण आपल्या प्रेक्षकांना थेट दाखवणार आहोतच, मात्र त्यापूर्वीची ही सगळी दृश्य देखील दाखवतोय. काय भाविकांची भावना आत्ताची आणि सगळी कशी व्यवस्था एकूणच? आपण पाहतोय खरं तर देहू आळंदीवरून हे सर्व वारकरी भक्तगण जे आहेत ते पायी चालत ऊन वारा पाऊस हे सर्व झेलत या ठिकाणी आपल्या या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरीनगरीमध्ये येत असतात. खरं तर कशाचीही तमा न बाळगता केवळ एकच ध्यास मनामध्ये घेऊन हे सर्व वारकरी भक्तगण जे आहेत ते या पंढरीनगरीमध्ये आता दाखल झालेले आहेत आणि या अवघी पंढरी जी आहे ती दुमदुमलेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर विठुनामाचा गजर जो आहे तो पंढरीनगरीमध्ये आता होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर आपण आता आहोत या ठिकाणी पश्चिम द्वारला आणि हे सर्व हा भक्तांनी जो मळा आहे विठुरायाचा हा फुललेला आपल्याला पाहायला मिळतोय. राज्याच्या कानाकोपऱ्यातून या पंढरीनगरीमध्ये भक्तगण दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. माऊली, कुठून आलेल्या आहात, काय भावना आहेत तुमच्या, काय सांगाल? सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी. मी आलो येवला तालुक्यावरनं. गुरुवर्य वैराग्यमूर्ती खानदेशरत्न तुकाराम बाबा जेऊरकर यांच्यासोबत पंढरीची वारी करतोय. बाबांचं वय आमच्या 65 वय. बाबा, तुम्ही केव्हापासून ही वारी करताय आणि तुमचा काय अनुभव आहे वारीचा? तुम्ही दिवा आळंदीपासून चालत आलेले आहात. देहू आळंदी नाही, आम्ही येवला तालुक्यातनं चालत आलेलो आहे. आमच्यासोबत तुकाराम बाबा जेऊरकर सोबत वारी करतोय. वारीचा अनुभव असा का बाबांचं वय 84-85 असताना सुद्धा बाबा स्वतः पायी वारी करताय. कुठल्या गाडीचा लाभ न घेता पायी पायी फिरताय. ठीक आहे. आणखी काही भक्तगण जे आहेत या ठिकाणी आहेत. माऊली, कुठून आलेल्या आहात आणि काय भावना आहेत तुमच्या? आज विठुरायाच्या नगरीमध्ये दाखल झालेले आहेत तुम्ही. आपण कोल्हापूर जिल्ह्यातून आलोय. गडिंग्लज तालुका हरळी गाव आपले आहे. काय भावना आहेत? आपले गावातून मग आले, आपण दिंडीसने येतो, चालत आलोय आणि आता दर्शनासाठी आलोय आपण इकडे. आस लागले का विठुरायाच्या दर्शनाची? त्या आशेनं आलोय आपण. आज भेट होईल आज एकादशी दिवशी म्हणून आपण इथे आलोय. आता आपण 12ला नंतर तरी दर्शन होईल या आशेनं आपण इथं आलोय. काय भावना आहेत? कशा पद्धतीची ही वारी अनुभवताय तुम्ही? काय अनुभव आहेत वारीतले तुमच्या? अतिशय आनंदाचा सोहळा ज्याकडे पाहिलं जातं ही आषाढी कार्तिकीची वारी. जसा आपला दसरा दिवाळीचा जो सण असतो तसा हा आपला आषाढी कार्तिकीचा आनंदाचा आणि उत्साहाचा आणि एक भावनापूर्ण असा एक क्षण आहे. ह्याच्या माध्यमातून या ठिकाणी लहान पोरांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत मी पाहता आलोय की अगदी न थांबता न डगमगता अगदी विठुरायाला कधी डोळं भरून पाहतोय हा एक सगळ्यांच्या मनामध्ये उत्स्फूर्तपणे पाहिलेला एक क्षण आहे. आणि तो क्षण पाहण्यासाठी कितीतरी किलोमीटरवरून ज्येष्ठ असतील, युवक असतील आणि वडीलधारी असतील हे देखील आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले या ठिकाणी दिसतात. माऊली, काय भावना आहेत? तुमचा अनुभव काय आहे वारीचा? तुम्ही खरं तर तरुण आहात, मात्र तरीही वारीला आलेले आहात. काय भावना आहेत तुमच्या? काय अनुभव? नाशिक जिल्हा मालेगाव तालुक्यातून आलेलो आहे. सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्यातलं जे सरकार आहे, ट्रिपल इंजिन सरकार, पहिले त्यांचं मी आभार मानतो. एवढ्या वारकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, अन्नछत्र उभारलेले आहे, औषधाची प्रथम उपचार, पाण्याची व्यवस्था. मी ट्रिपल इंजिन सरकारचं, बीजेपी सरकारचं, शिंदे सरकारचं आभार. माऊली, काय तुमचे अनुभव आहेत वारीचे आणि कशी वाटते वारी यंदाच्या वर्षी? काय वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा, या ठिकाणी कुणाला निमंत्रण पत्रिका द्यायला लागत नाही. आपल्या घरचं लग्न आहे असं समजून महाराष्ट्रातील प्रत्येक भाविक या ठिकाणी येत असतो आणि पांडुरंगाचं दर्शन, नुसतं काळसाचं दर्शन झालं तरी त्याच्या आत्म्याला जे समाधान आहे ते त्याची गणना कशातच होऊ शकत नाही. त्याच्यामुळं इथं येऊन प्रदक्षिणा पूर्ण करणे आणि काळसाचं दर्शन घेणे त्याच्या जीवनाचं सार्थक झालं अशी लोकांची भावना आहे. म्हणून प्रत्येक जण या ठिकाणी येत असतो आणि या आषाढी एकादशी अनुभवतो. तुमचा कसा अनुभव आहे या वारीचा? काय आनंद? आमचं पहिलेच वर्ष आहे, पण आज ह्या पहिल्या वर्षात एवढा आनंद झाला आहे असं वाटतं की आता इथून पुढच्या येणाऱ्या प्रत्येक वर्षी ह्या एकादशीचा अनुभव घेण्यासाठी इथं यावं असं वाटतं. माऊली, कुठून आलेल्या आहात? चिरंजीवाला घेऊन आलेत